नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून आभार आहे। आज आपण बनवणार आहोत खारी म्हणजेच खारी शंकरपाळे। खारी शंकरपाळे लहान लेकरांना मोठ्यांना खूप आवडते, खूप छान होते। 1 किलो मैदा, थोडेसे लाल तिखट, थोडे जिरे, ओवा आणि काळे तीळ, चाट मसाला आणि साधे मीठ। 1 वाटी तेल छान गरम करून घ्यावे आणि मैदा बारीक चाळणीमध्ये मैदा चाळून घ्यावा। चाळलेल्या मैद्यामध्ये गरम झालेले 1 वाटी तेल टाकून छान मिक्स करून घ्यावे। सर्व तेल पिठामध्ये मिक्स करून घेतले आहे। त्यात घेतलेले जिरे, ओवा आणि काळे तीळ घालावे आणि चवीपुरते मीठ घालून थोडे थोडे पाणी टाकून छान मैद्याचे आपण पीठ तयार करून घ्यावे। पाणी हे एकदम नाही टाकायचे, आवश्यकतेनुसार थोडे थोडे टाकायचे आहे। छान असा गोळा पाडून घ्यायचा आहे मैद्याच्या पिठाचा, मस्त। आणि आता मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे पाडून ठेवायचे। आपण चाट मसाला घेतला होता आणि थोडे लाल तिखट, हे दोन्ही एकत्र मिक्स करून ठेवायचे आहे। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे। तेल गरम होईपर्यंत आपण खारी शंकरपाळे लाटून घ्यावे। तयार केलेल्या गोळ्याची छान पोळी तयार करून घ्यावी। या पिठाची जास्त पातळही नाही बनवायची आहे पोळी आणि जास्त जाडही नाही बनवायची, मीडियम साईजमध्ये बनवायची आहे। मीडियम साईजमध्ये बनवल्यास आपले खारी शंकरपाळे छान ठिसूळ होतील। तुम्ही शंकरपाळ्याचे काप तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, छोटेही बनवू शकता, मोठेही बनवू शकता। पहा, मी असे छान लांब लांब करून घेतलेले आहे, तुम्ही बारीकही करू शकता। पहा, असे जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही। आता आपले तेल छान तापलेले आहे, त्यात बनवलेले खारी शंकरपाळे टाकून घ्यावे। छान असे तळून घ्यावे। पहा, कलर चेंज होत आहे आपल्या शंकरपाळ्याचा। छान असे ब्राऊन कलर लालसर होईपर्यंत तळून घ्यावे। तयार आहे आपले खारी शंकरपाळे। आता त्यामध्ये आपण बनवलेले लाल तिखट आणि चाट मसाल्याचे मिश्रण टाकून मिक्स करावे। चाट मसाला असल्यामुळे खारी शंकरपाळ्याला अजून जास्त चांगली चव येते आणि लहान लेकरांनाही खायला खूप छान वाटते। तयार आहे पहा आपले 1 किलो मैद्याचे खारी शंकरपाळे। चला तर आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।